स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ. गयाताई, अहो तुम्ही गेल्यानंतर मी सगळीकडे पाहिलं पण कोणीच दिसलं नाही हो इथे. मग चिखलात दगड कोणी मारला असेल? गयाताई, तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. नामस्मरण करत करत आपण पुढे जाऊया. चला. श्री स्वामी समर्थ. गयाताई, मला वाटतंय हे ठिकाण थोडं विचित्र आहे. आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी. गयाताई, अहो दिवा विझला. हा वारा कसा अचानक? आता तुमच्या व्रताचं काय होणार? अपशकुन झाला बाई. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, ओ भाऊ, कोण तुम्ही? कुठून आलात? आणि हा दिवा कसा प्रज्वलित केलात? कळेल. हा? माझ्या मागं या. गयाताई, आता थांबू नका. नामस्मरण करत करत पुढे चला. चला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ही कुठली शक्ती आहे? कसला चमत्कार आहे हा? कुठे घेऊन चाललाय हा? श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. स्वामी, तुम्ही? हे कसं शक्य आहे? आज तुझ्या नशिबात अकालीन मृत्यूचा योग आला होता. काळ आला होता पण ती वेळ नव्हती. काळ आला होता पण ती वेळ नव्हती आली. पण ती वेळ नव्हती आली. तू नामस्मरण करत निघाली होतीस. तुझ्या अंगावर जो चिखल उडला तो पहिल्यांदा आम्हीच उडवला होता. पण तू शांत राहिलीस, नेम सोडला नाही, श्रद्धा ठेवू दिली नाहीस, म्हणून तुझी पाप नष्ट आम्ही केली. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. पण दुसऱ्यांदा चिखल उडाला आणि तो चिखल आम्ही उडवला नव्हता.
पण गे तू तुझी श्रद्धा ठेवू दिली नाहीस. शुचिरभूत झाली आणि पुन्हा नामस्मरणाला सुरुवात करत प्रदक्षिणा पूर्ण करू लागली. आणि म्हणून तुझी मदत करण्याकरता आम्हाला त्या रूपात यावं लागलं. कपिले, निश्चय दृढ आणि श्रद्धा अटळ असेल तर देवाची कृपा होतेच. स्वामी, मला हे व्रत करण्याची बुद्धी तुम्हीच दिली. स्वामी, धन्य झाले मी. पण काही लोक मोहाला बळी पडतात, देवाचं नाव सोडतात, सत्संग सोडतात. स्वइच्छेला देवाच्या इच्छेपेक्षा मोठं समजतात. अरे पण तुमची श्रद्धा जर खरी असेल तर कुठले षड्रिप जरी आलेत तरी तुमचं काही बिघडू शकत नाही. शिव शंकर शंभा. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा साप कुठे गेला? दरवेळी असं का होतंय? उधारीच्या पैशांचा विषय काढला तर काय बोलू अंगशी? या कलशाचं काय करू आता? नरेश, अरे नको लक्ष देऊस, बस. कसं काय येणं केलंस? अंगद, अरे तुझ्याकडून पैसे घेतले खरे, पण ते द्यायचे कसे हाच प्रश्न पडलाय रे मला. त्या मित्रांमध्ये कसली आली उधारी? फेडशील रे. मला सांग, तुला हाच प्रश्न पडलाय ना की उद्या जुगार कसा खेळायचा? थांब रमा, तू पैसे घेऊन ये. हे घे. अंगद, अरे आधीची तुझी उधारी आहे आणि आता तू पुन्हा पैसे देतोयस मला. अरे मी म्हणालो ना, मित्रांमध्ये उधारी नसते, फक्त विश्वास असतो. काय आहे? अगं रमा, इतक्या दिवसांनी नरेश आलाय, त्याला लाडू दे. वा, छान आहे लाडू. यात काही विशेष आहे का? अगदी मनापासून केलेत. आमच्या घरात सगळ्यांनाच हे लाडू आवडतात म्हणून केलेत. छान आहेत. येतो. बरं, आई नको, सगळे दागिने एका वेळेला कशाला? हे आता थोडे दागिने घेऊन जातो, पण काम कसं आपलं पटापट होऊन जाईल ना, मग बाकीचे दागिने करते. दादा, तू पुन्हा जुगार खेळणार नाहीस असं तू मला वचन दिलं, पण तो त्यावर ठाम राहील की नाही याची शंका. नाही, त्याच्या प्रत्येक हालचालींवर मला लक्ष ठेवायला हवं. स्वामी, मी आता त्याच्यावर लक्ष ठेवणार. मी फक्त पाहत राहील आणि जिथे मला वाटेल ना तिथे मी त्याला थांबवेन, कधीही कुठेही. श्री स्वामी समर्थ. तुला आमच्या संकेताचा अर्थ कळला शारदा. आजवर दुर्लक्ष झालं, पण आता तुला लक्ष ठेवावंच लागेल.
अन्यथा नरेशची दुर्गती ठरलेली. शिव शंकर शंभो. तांबूल आम्हाला फार आवडतो तांबूल. खातोच. वा वा. कपिलाताई, अहो काय हे? हा तांबूल स्वामींसाठी होता, तुम्ही का खाल्ला? स्वामी आता आहे स्थानावर नाही ना, मला तांबूल आवडतो म्हणून खाल्ला मी. कपिलाताई, अहो तुम्हाला माहित आहे ना, जेवल्यानंतर स्वामी तांबूल खातात, मग तुम्ही का खाल्लात? तुम्हाला देवाची भीती नाही का वाटत? देव आहे का? दिसतो का? नाही ना, मला तर कधीच देव दिसला नाही. आणि काय सारख्या कसल्या म्हणजे चुका काढत बसता तुम्ही? अहो आमच्यासाठी स्वामीच देव आहेत. तसा देव नाही, स्वामी म्हणजे देव नाही. हा, तो देव असा जो जगाच्या पलीकडे असतो, तो देव मला दाखवा, त्याला मी देव मानते. कपिले, गे एक काम कर, आज जा, पाणी आण, मीठ आण. जा. हो स्वामी. स्वामी, ठेव खाली. या पातेल्यात जे पाणी आहे त्यात मीठ टाक. ढवळ. कपिले, पाण्यात मीठ दिसतंय का? नाही स्वामी, विरघळले मीठ. गे एक काम कर, यात थोडं पाणी घे. दे गेला प्यायला. हे पाणी स्वामी, हे पाणी पे. हो. स्वामी, खारट आहे पाणी. म्हणजे यात मीठ आहे ना, हो. पण दिसत नाहीये. कपिले, देवाचं आहे तसंच आहे, त्याचं अस्तित्व आहे पण ते दिसत नाही. तुमच्या आयुष्याला त्याच्यामुळे चव आहे आणि तुमच्या अस्तित्वाला त्याच्यामुळे अर्थ आहे. गया, पातेला चुलीवर ठेव. हो स्वामी. शिव शंकर शंभो. कपिले, जाऊन बघ पाण्यात मीठ दिसतंय की नाही. मीठ आहे त्याच्यात. कपिले, तुम्ही तुमच्या मनात भक्ती जाणे श्रद्धाचा एवढा कड येऊ द्या की साक्षात देवाचं दर्शन होईल. कपिले, इथे स्वच्छ पाण्याच्या संगतीत मीठ होतं, म्हणून आधी त्याचं अस्तित्व जाणवलं आणि मग ते दिसलंय. पण हे जर गढूळ पाण्याच्या संगतीत असतं तर त्याचं अस्तित्व जाणवलंही नसतं आणि दिसलंही नसतं. म्हणून माणसाने योग्य संगत निवडावी
की त्याला देवाचं अस्तित्व जाणवेलही दिसेलही आणि त्याच्या कृपेने कल्याणही होईल. शिव शंकर शंभो. आई बाबा सांग मला कुठे गेलेत. मला बाबा हवेत आई. हो बाळा येतील बाबा. हा बाबा बाहेरच गेलेत. हा येतील. तू रडू नको. तू शांत हो. दादा अजून आला नाहीये. इतका उशीर का होतोय? नेहमीच झालंय आता हे. शारदे काही अनर्थ तर घडला नसेल ना ग. नाही आई, तू असलं काही मनात आणू नकोस. पाणी नको. अहो सापडला का नरेश? नाही, सगळा गाव पालथा घातला. चौकात पाहिलं, देवळात पण पाहिलं, पण कुठेच नाही सापडलं. मामांची तुम्ही पैसे दिले असते ना तर ते आज रागाने निघून गेले नसते. वहिनी अगं असं काही नाहीये. दादाच्या न येण्याचा आणि पैशांचा काही संबंध नाहीये. आई बाबा येतील ना लवकर. मला बाबा हवेत. मला बाबा हवे. सावली बाळा, बाबा येतील. हा तू शांत हो. देवावर विश्वास ठेव. देव कोणालाच एकटं सोडत नाही. आपणच काहीतरी चुकलो. तुम्ही द्या त्याला पैसे. तुम्ही पैसे दिले नाहीत ना तर आपल्यापासून लांब निघून जाईल हो आपला मुलगा. तुम्ही त्याला पैसे नाही दिले ना म्हणूनच तो नाराज झाला. आई अगं असं काही नाहीये. दादाच्या न येण्याचा आणि पैशांचा काही संबंध नाहीये. मी दिले होते त्याला पैसे. काय काय म्हणालीस तू? काय म्हणालीस शारदा? तू पैसे दिले होतेस? हा? बाबा मी काय विचारतोय तुला? तू पैसे दिले होतेस का? तुझ्याकडून कुठून आले पैसे? ते मी अगं शारदा बोल ना पटपट. हा, कुठून आले पैसे तुझ्याकडे? मी लहानपणापासून साठवलेले आणि शिवणकामाचे पैसे दिले मी दादाला. ऐकलं सुनेत्रा, मुलगा खोटं बोलतच होता. आता मुलगी सुद्धा आपल्यापासून गोष्टी लपवायला लागलेली आहे. नाही बाबा, होय, खोटं बोललीस. माझ्यावरचा विश्वासच उडायला लागलेला. मी त्याला पैसे द्यायला नाही नाही म्हणतोय, याच्या मागे काहीतरी कारण असेल असं का नाही वाटत तुम्हाला? का अंत बघताय माझं तुम्ही सगळेजण? बाबा हो, मी सांगणारच होते तुम्हाला. दादा खूप खचला होता हो. मला वाटलं मी त्याला पैसे दिले तर तो सावरेल, त्याचा व्यवसाय उभा राहील, तो स्वतःच्या पायावर उभा राहील म्हणून दिले मी त्याला पैसे. ऐकलं सुनेत्र, मला असं वाटतं ना आपणच मुलांवरती संस्कार करायला कुठेतरी चुकलेलो आहोत. म्हणूनच ही दोन्ही मुलं आपल्यापासून लांब गेली. आपणच चुकलोय. होय, आपणच चुकलेलो आहोत. हे बघा, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. ही वेळ आता स्वतःला दोष देत बसण्याची नाहीये. आपल्या नरेशला शोधायची आहे हो. मामणजी, तुम्ही जर पैसे दिले असते ना तर आज हे घडलं नसतं. आता रडून काय उपयोग आहे? वहिनी अगं कृपा करून असं काही बोलू नकोस. दादाच्या न येण्याचा आणि पैशांचा काही संबंध नाहीये.
अलख निरंजन. मी बघते. साधू महाराज तुम्ही? भाऊ घरी आला नाही म्हणून चिंतेत आहेस? हो, पण तुम्हाला कसं कळलं? वाट चुकलाय तो. त्याला त्याच वाटेवर शोध जी वाट त्याला चुकीचं कृत्य करण्याकरता आकर्षित करते. दादा, बाबांनी त्याला बघण्याआधी त्याला घरी घेऊन यायला हवं.